नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली अगदी तुमचं मनापासून मी स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत, की या कंपनीनं फार कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंटेज मिळवून दिलेलं आहे आणि एकदम आपल्या इन्व्हेस्टर लोकांना एकदम मालामाल करून टाकलेले मागील काही वर्षामध्येच. आणि आपणही अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि थोड्या अमाउंटनंच या कंपनीनं चांगलं मालामाल केलेलं आहे मित्रांनो. बघा, तर आपण या कंपनीचा विचार करूयात. बघा, स्टॉकचं नाव असे, या कंपनीचं नाव असे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड. आणि या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर मित्रांनो, 3317 या स्टॉकची प्राईस आपल्या नजरेसमोर दिसते. ₹3,317 सध्याची स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो. आणि मागील 5 दिवसाचा जर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर 26% पर्यंत दिसतो. एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर मित्रांनो 82% दिसतो. आणि 6 महिन्यामध्ये कंपनीने 130% पर्यंत चांगला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला दिसतो. मागील जर 5 वर्षाचा रिटर्न जर बघितला तर 19,000 पर्यंत एक मागील 5 वर्षामध्ये. मित्रांनो, मॅक्समध्ये जर विचार करूयात या कंपनीचा तर 23,000% या कंपनीने मिळवून दिलेले आहेत. बघा, आणि कंपनी किती छोटी आहे. कंपनीचा जर विचार केला तर फक्त 6,000 मार्केट कॅप करोड आहे या कंपनीचं, बरोबर आहे. आणि एवढ्या छोट्या कंपनीनं एवढ्या कमी दिवसामध्ये इथले पर्सेंटेजमध्ये आपली अमाऊंट वाढवून दिलेली आहे. बघा, विचार करूयात आपण. कंपनी कधीपासून मार्केटला लिस्ट झालेली? 10 ऑगस्ट 2012. म्हणजे जवळपास या कंपनीला आज 10 ते 11 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आणि एक 11 वर्षामध्ये या कंपनीनं एका ₹10,000च्या अमाऊंटला 23 ते 24 लाख रुपयेपर्यंत बनवलेले आहेत मित्रांनो, फक्त 10 ते 11 वर्षामध्ये. बघा, स्टॉक मार्केटमध्ये किती पॉवर आहे. बघा, छोट्या कंपनीमध्ये किती पॉवर आहे. छोट्या मायक्रो कॅप कंपनीमध्ये किती पॉवर असतो. किती कमी दिवसामध्ये कितीतरी आपल्या छोट्या अमाऊंटला हे कंपनी किती मोठं करून दाखवते. बघा, आपण बघू शकतो. असं काही नाही की या कंपनीनं तेव्हापासूनच या कंपनीमध्ये गती घेतली होती. मित्रांनो, ही कंपनी परत खाली पण सुद्धा बरेच वेळेस पडलेली. बघा, 2012 ते 2015 जवळपास ही कंपनी 2-3 वर्ष कंपनी चालली नाही मित्रांनो. ही कंपनी 2-3 वर्ष मायनसमध्ये होती. बघा, हे मायनसमधले ज्याला झेपावलं, ज्या लोकांनी या मायनसमध्ये दम काढून टिकून राहिलेत, जे लोक या स्टॉकमध्ये असे टिकून राहिलेत, त्याच लोकांना हे रिटर्न मिळू शकतात. बघा, आपणाला थोडीही जरी गिरावट झाली तर आपण अशा स्टॉकमध्ये दम धरू शकत नाहीत. बघा, परत या कंपनीनं जवळपास 2018 पासून 2020 पर्यंत कंपनी मायनसमध्ये होती. आणि बघू शकतो आपण कंपनी कितीपर्यंत पडली होती. जवळपास 80% पर्यंत ही कंपनी पडलेली होती. बघा मित्रांनो, बघू शकतो आपण 80 ते 81% पर्यंत, 83 इथपर्यंत ही कंपनी पडलेली होती. कधीपासून? 2018 पासून तर 2020 पर्यंत, म्हणजे जवळपास 2 वर्ष ही कंपनी लॉसमध्ये होती. आणि 2 वर्ष कंपनी लॉसमध्ये असताना इथले 2 वर्ष कोणीच दम काढू शकत नाही कंपनीमध्ये. ज्या लोकांनी दम धरून राहिलेले, जे लोकांचा विश्वास असतो कंपनीवर, ज्या लोकांनी आपली कॅपिटल एक रेंजमध्ये ठेवलेली आहे आणि कंपनीवर विश्वास ठेवलेला आहे, अशा लोकांनाच हे पर्सेंट आतापर्यंत मिळालेले आहे मित्रांनो. बघा, एक 2-2, 3-3 वर्ष कंपन्या खाली पडतात. जवळपास 70-80% पर्यंत खाली पडू शकतात. कारण तर ह्या कंपन्या छोट्या आहेत. या कंपन्यामध्ये रिस्क असते. त्यामुळेच मी सांगतो, या छोट्या-छोट्या कंपन्या आहेत, यांच्यामध्ये रिस्क भयानक असू शकते. तर आपणाला आपली नजर असली पाहिजे की कुठलाही स्टॉक आपण छोटी मायक्रो कॅप, स्मॉल कॅप जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ज्या कंपनीमध्ये, तर आपण असं डोक्यात धरून चालायचं की आपणाला एक 50%, 60%, 70% पर्यंतही आपल्याला गिरावट आपल्या नजरेसमोर दिसली तरी आपल्याला असं प्रेशर आपल्यावर काही आलं नाही पाहिजेत. बघा, 2020 पर्यंत ही कंपनी मायनसमध्ये होती आणि तेव्हापासूनही जरी विचार केला 2020 पासून, तरी आज या कंपनीनं जवळपास 30 ते 35 35,000 पर्यंत या कंपनीने रिटर्न दिलेले आहेत. बघा, विचार करू शकतो आपण. जानेवारी 2020 ते आत्ता 2024 म्हणजे 23 समजा, 3 वर्षामध्ये या कंपनीनं मित्रांनो 35,000% मिळवून दिलेले आहेत. बघा, एका ₹10,000च्या अमाऊंटला या कंपनीनं 35 लाख पर्यंत नेलेले. इथलं पॉवर असतो या छोट्या कंपनीमध्ये आणि इथलं तेजीनं हा स्टॉक भागू शकतो. इथल्या तेजीने हा स्टॉक वरी जाऊ शकतो. बघा, हा स्टॉक आज जरी वरी वाटत असेल तुम्हाला, पण या कंपनीचं अजूनही कंपनीचं मार्केट कॅप खूप कमी आहे. बघा मित्रांनो, असेच नवीन-नवीन स्टॉक मी सांगतो तुम्हाला. अशा नवीन स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि कुठलीही कंपनी 50, 60, 70% पर्यंत पडू शकते. छोटी जेवढी कंपनी
तेवढी जास्त खाली येऊ शकते. ती आपल्या नजरेसमोर असणं गरजेचं आहे. आपला पोर्टफोलिओ आपल्याला 50% मायनस पाहिला, तरी आपल्याला फारसा असा फरक नाही पडला पाहिजे. आपणाला ती झेपावल्या पाहिजेत त्या गोष्टी. आपण सहन करू शकलो पाहिजेत. त्या गोष्टीला आपण ॲडजस्ट करू शकलो पाहिजेत. असेच आपण कॅपिटल इथं इन्व्हेस्टमेंट करायची असती. बघा मित्रांनो, असं 70 आणि 80% जर आपण जास्त अमाउंट आपल्याकडे जेवढी अमाउंट असेल आणि आपण लाख, 2 लाख, 5 लाखपर्यंत जर आपण अशी इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि तेच जर अमाउंट आपली जर अशी 80 आणि 85% पर्यंत जर मायनस जात असेल, तर आपण ती पाहू शकत नाही. आपल्या अवस्थेत ते होत नाही. तर आपण अशी कॅपिटल तिथं इन्व्हेस्टमेंट करायची. फॉर एक्झाम्पल आपण ₹10,000 इन्व्हेस्टमेंट केली. ₹8,000 त्याच्यातले मायनस झाले, 2,000 तरी बाकी आहेत आपले. बरोबर आहे. छोटी अमाउंट असली तर आपल्याला फारसा काही फरक पडत नाही. पण तीच छोटी अमाउंट बघा, तीच छोटी अमाउंट आपली कितीतरी पैसा अमाउंट कितीतरी वाढवून देते बघा. एक ₹10,000 ची अमाउंट आपली जवळपास 30 लाखापर्यंत 35 लाखापर्यंत आपली तीच नेऊन ठेवू शकते आपणाला. बरोबर आहे. छोट्या-छोट्या कंपनीचा हाच मोठा एक पॉवर आहे. तर या कंपनीचं चार्ट वर गेलेलं आहे. या कंपनीनं कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंट दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता इथून पुढं कंपनी रिटर्न चांगले देणार नाही किंवा पर्सेंटमध्ये चांगले देणार नाही. कंपनीचा बिझनेसही खूप छान आहे. तरी आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करू, तेव्हा आपल्या नजरेसमोर येऊ शकते, तेव्हा आपल्याला कळू शकते की कंपनी अजून किती वर जाण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, मार्केट कॅप कंपनीचं किती आजही 6,900 म्हणजे एक जवळपास 7,000 करोड फक्त मार्केट कॅप आहे. आजही कंपनी स्मॉल कॅपमध्ये येते. कंपनी खूप छोटी आजही कंपनी आहे. बघा, स्टॉकचा पीईचा जर विचार करूयात तर 65 आपल्या समोर दिसतो आणि आर-ओ-सी आणि आर-ओ-ई सर्वात जास्त प्रॉफिटेबल दिसते कंपनी. बघा, आर-ओ-सी बघितला तर 83% आणि आर-ओ-ई बघितला तर 95%. खूपच चांगल्या पद्धतीची आणखीनही कंपनी चांगलं काम करते. बघा, फेस व्हॅल्यू जर या कंपनीचा बघितलं तर आपल्यासमोर 10चा दिसतो. आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी सेल कशी करते आणखीनही आणि प्रॉफिट कसं बनवते हे बघणं गरजेचं आहे. बघा, तर आपण सेलवर नजर टाकूयात. 2 करोड, नंतर 7 करोड, नंतर 6 करोड, नंतर 13 करोड, 162 करोड, 351 करोड आणि 665 करोड. खूपच खूपच जंप मोठा घेते ही कंपनी. बघा, नेट नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सुरुवातीला मायनस होती. नंतर एक प्लसमध्ये आली 9 करोड आणि 9 करोडहून डायरेक्ट 55 करोड. 55हून डायरेक्ट डबल 106 करोडवर डायरेक्ट या कंपनीनं आपलं प्रॉफिट नेलेलं आहे. मित्रांनो बघा, या कंपनीचा जर विचार करूयात या कंपनीवर कर्ज वगैरे कसे आहे तर 39 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि 92 करोड या कंपनीकडे रिझर्व्ह आहे. या कंपनीवर रिझर्व्हच्या तुलनेत या कंपनीवर कर्ज कमी म्हणलं तरीही चालते. इन्व्हेस्टर लोकांचा जर आपण विचार करूया तर प्रोमोटरकडे जवळपास 75% प्रोमोटरकडे आणि या कंपनीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे 0.09% पर्यंत आहे आणि 24% ही फक्त पब्लिककडे. 75% या प्रमोटरकडे आणि फक्त 25% पब्लिककडे. मित्रांनो, खूप चांगला स्टॉक आहे. या स्टॉकने कमी दिवसामध्ये जास्त इन्व्हेस्टर लोकांना मालामाल केलेलं आहे आणि अजूनही कंपनी वर जाण्याची शक्यता आहे. अजूनही या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. पण मित्रांनो, आता हा सध्या ऑल टाईमवर आहे स्टॉक. मित्रांनो, परत सांगतोय मी, आता या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काहीतरी मिनिमम ₹1,500 म्हणून काहीतरी 1-2 स्टॉक म्हणून असं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि यानंतर या स्टॉकमध्ये जेव्हा गिरावट जास्त होईल, तेव्हा आपण या स्टॉकसोबत आणखीन इन्व्हेस्टमेंट वाढवून आपली या स्टॉकसोबत आपण चालू शकतो. तर बघा, असेच एक नवीन परत मी तुम्हाला एक स्टॉक असाच सांगणार आहे, की तो जे की आता चालण्याच्या तयारीवर आहे आणि तोही एका रेंजमध्ये आता सध्या आपल्याला मिळू शकतो. तर तो नेक्स्ट स्टॉक आपण बघूयात. बघा मित्रांनो, नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात तर फ्युजन मायक्रो फायनान्स लिमिटेड ही कंपनी एक मित्रांनो लोन देण्याचं काम करते. फायनान्समध्ये काम करते मित्रांनो. छोटे-मोठे लोन प्रोव्हाईड करण्याचं काम करते. छोट्याले कुणालाही लोन देण्याचं काम करते. म्हणजे जेणेकरता छोटे लोन देण्याचं काम म्हणजे जेणेकरता ती आपलं लोन परत करू शकते. जास्त मोठा लोन देण्याचं काम करत नाही कंपनी. छोटे-छोटे कंपनी लोन देण्याचं काम करते आणि या कंपनीचा एक बिझनेस चांगला ओव्हरऑल बिझनेस जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि खूप हा स्कोप या बिझनेसला राहणार आहे इथून पुढेही. बघा, या स्टॉकची जर सध्याची जर प्राईस जर बघितली तर ₹625 सध्याची एका स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो. एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर 10% पर्यंत दिसतो आपणाला आणि 6 महिन्यामध्ये कंपनी एकदम फ्लॅटमध्ये दिसते. 5% पर्यंत मायनस आणि मॅक्समध्ये जर विचार करूया तर 85% पर्यंत या कंपनीनं पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे आपल्या आपल्या इन्व्हेस्टर लोकांना.
बघा, ही कंपनी कधीपासून मार्केटला लिस्ट झालेली आहे? डिसेंबर 2022 सोडून द्या. जवळपास 23 म्हणजे 1 वर्ष कंपनीला पूर्ण झालेले आहे आणि एका वर्षामध्ये कंपनीनं 85% पर्यंत खूप चांगला असा रिटर्न दाखवलेला आहे मित्रांनो. आणि एक वेळ अशी होती, की कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिटर्न दाखवलेला आहे. जवळपास एकाच वर्षामध्ये या कंपनीनं डबल पैसे केलेले होते 95%. आणि आता हा स्टॉक इथं रेंजमध्ये आहे मित्रांनो. एका स्टॉक या रेंजमध्ये आणि या रेंजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये करू शकतो. या स्टॉकमध्ये गिरावट जास्त कुठेच नाही आहे. कारण की स्टॉक चांगला आहे आणि फंडामेंटल आहे आणि बिझनेस खूप या कंपनीचा बिझनेसही खूप चांगला आहे. प्रोव्हाईड करते. छोटे-मोठे लोन देण्याचं काम करते ही कंपनी. बरोबर आहे. तर आपण या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू. त्यानंतर आपल्याला डिसाईड करू शकतो आपण या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी. फंडामेंटल चेक करत असताना आपला मार्केट कॅप आपल्या समोर दिसतं. मार्केट कॅप जर बघितलं तर 6,300 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे मित्रांनो. आणि स्टॉकचा पी बघा. स्टॉक पी जर बघितला तर फक्त 13चा आहे. म्हणजे आपल्याला सध्या हा स्टॉक खूप स्वस्तामध्ये मिळतोय आणि एका चांगल्या रेंजमध्ये सुद्धा मिळतो आणि स्टॉक पण कमी प्राईजवर आहे आणि डिस्काउंटला म्हणलं तरीही चालतो हा स्टॉक. बघा, आर-ओ-सी बघितलं तर 14% आणि आर-ओ-ई बघितलं तर 20% आणि फेस व्हॅल्यू 10. बघा, या कंपनीचा सेल कशा पद्धतीनं कंपनी करते आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने मिळवते हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. तर सर्वात प्रथम आपण कंपनीच्या रिन्यूवर एक वेळेस नजर टाकूयात. सुरुवातीला 266 करोड, त्याच्यानंतर 400, त्याच्यानंतर 700 करोड, त्याच्यानंतर 800, त्याच्यानंतर 1100, 1700 आणि 2000. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीचा रिन्यूअल या कंपनीचा वाढत आहे. आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सुरुवातीला मायनसमध्ये होती कंपनी, परत प्लसमध्ये आली 51 करोडना, त्याच्यानंतर 70 करोड, त्याच्यानंतर 44, त्याच्यानंतर 22 आणि त्याच्यानंतर एक मोठी जंप घेतली कंपनीनं 387 करोड आणि 463 करोड. मित्रांनो, या कंपनीच्या जर बॅलन्स शीटवर जर आपण नजर टाकली तर बॅलन्स शीट आपल्या समोर दिसते. या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे, तर या कंपनीवर कर्ज थोडं जास्त दिसणार कारण की कंपनीचं कामच आहे कर्ज देणे आणि कर्ज घेणे. बघा, या कंपनीवर जर कर्जाचा विचार करूया तर 7,528 करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह फक्त 2,476 करोड रिझर्व्ह आहे. म्हणजे रिझर्व्ह यांच्याकडे कमी आणि कर्ज या कंपनीवर जास्त आहे. तर कंपनीवर या कर्ज जास्त आहे तर कंपनीचा बिझनेसच तो आहे की कंपनी कर्ज देण्याचं काम करते. कंपनी कर्ज छोटे-मोठे देते आणि लोनचं काम असल्यामुळे या कंपनीवर कर्ज असणं एवढं साहजिक आहे. या कंपनीचं आपण कर्ज गृहीत नाही धरलं तरीही चालते. मित्रांनो, इन्व्हेस्टरचा जर विचार केला या कंपनीमध्ये तर प्रमोटरकडे जवळपास 57% पर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 6.74% आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 22.81%. आणि मित्रांनो, विचार जर करूया तर पब्लिकपाशी फक्त 12% होल्डिंग आहे. बघा, सुरुवातीला फॉरेन इन्व्हेस्टर 5% होते, नंतर 6% झाले. डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये पहिले 15% होते, आता 22% झालेत. बघा मित्रांनो, आणि पब्लिककडे फक्त 12% आहे. खूप चांगला स्टॉक आहे. छोटी कंपनी आहे. इन्व्हेस्टर लोकांनी चांगला माल घेऊन ठेवलेला आहे, इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. आपणही अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बघा, परत एक वेळेस आपण चार्टवर जाऊन ॲनालिसिस करूया. बघा मित्रांनो, चार्टकडे बघा. कुठेच कुणीही कधीही पैसे लावले तरी आपले पैसे चांगल्या पद्धतीने या कंपन्या सेफ ठेवलेली आहे. इन्व्हेस्टमेंट चांगली सेफ ठेवलेली आहे. जास्त गिरावट नाही आणि या स्टॉकमध्ये जास्त गिरावट होणारही नाही कारण की कंपनीचे नंबर खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि बिझनेसही खूप चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, नवीन जर कोणी चॅनलला माझ्या व्हिजिट केला असेल आज तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.